बाळमामाचा हा संदेश आज शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवंत ठराल. बाळमामा आज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या संवादातूनच मित्रांनो तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे. आयुष्यात तुम्ही ज्या गोष्टींची अपेक्षा केली नसेल ती गोष्ट आता तुम्हाला मिळणार आहे. बाळमामांच्या या शक्तीवर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला शेअर करा आणि कमेंटमध्ये बाळमामाच्या नावाचा घोष करा. मित्रांनो, कर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं वाक्य कोणत्याही अडचणीवर विजय मिळवण्यासाठी पुरेसे आहे. आपल्या मनामध्ये विश्वास आणि श्रद्धा असेल तर या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य अशी नाही. प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी श्रद्धेने बाळमामांची सेवा करा. मामा म्हणतात, जर सगळ्याच गोष्टी मनासारख्या झाल्या असत्या तर दुःख काय आहे हे कळालंच नसतं. जीवनात दुःख मिळालं नसतं तर खरं सुख कोणाला कळालंच नसतं. उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसतं. म्हणूनच आजचा दिवस आनंदात जगायचा असतं. बाळमामा म्हणतात, आयुष्यात सुखी आणि समाधानी राहा. आयुष्यामध्ये संकट आली म्हणून निराश होऊ नका. त्या संकटातून मार्ग दाखवायला मी तुमच्या बरोबर आहे. जीवनात काही वेळा तुम्हाला नियती अनपेक्षित अडचणी अडकवत असतात. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी कोण आपला आहे आणि कोण परका आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तू कोणाला फसवू नकोस, कोणाचे मन दुखवू नकोस, कोणाला दुःख देऊ नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मामा म्हणतात, तू कोणाला फसवू नको, मी तुझी फसवणूक होऊ देणार नाही. नेहमी प्रामाणिक प्रयत्न करत राहा. स्वतःला इतकं कामामध्ये व्यस्त ठेवा की दुसऱ्याच्या चुका काढायला वेळच मिळाला नाही पाहिजे. जीवनात जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीच हरवू शकत नाही. हा विचार एकदा आपल्या मनाशी पक्का केला की आपण जिंकणारच हे मात्र नक्की. बाळमामा सांगतात, निंदा करणाऱ्यांना घाबरू नका. आपला देह जेव्हा आपण साध्य करतो तेव्हा निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात. दररोज सकाळी तुमच्याकडे 2 पर्याय असतात. एक म्हणजे स्वप्न बघत झोपा, दुसरं म्हणजे स्वप्न पाहिलेले त्या स्वप्नांच्या मागे लागा. आपल्यामध्ये एकच कमतरता जास्त असते, आपण बोलतो जास्त आणि कर्म करतो कमी. तुम्ही थोडासा विचार करा. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला काय गमवावं लागतं याचा विचार करा. मी तरी अनुभवले की तुम्ही जेवढी मेहनत कराल, कष्ट घ्याल तेवढंच जास्त तुम्हाला पटीने नशीब तुम्हाला साथ देत असतं. या जगात यशस्वी होण्याचा सर्वात मोठा उपाय म्हणजे तो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो, त्या सल्ल्यावर आपण स्वतः काम करतो. आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणे. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला आणि सोपा मार्ग म्हणजे पुन्हा एखादा नव्याने प्रयत्न करणे. जय बाळमामा. बाळमामाच्या नावानं चांग भरे. मीच सगळीकडे आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी कणाकणात आहे, मीच जल आहे, मीच आकाश आहे, मीच गगन आहे, आदमापुरातही मीच आहे, दोन्ही पुण्यध्रुवावरही मीच आहे. मी कुठेही आहे, मी कुठे नाही, कुठेही जाणार नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा नको होऊ उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून बघ, आठवेन मी नेहमी तुझा लक्षात ठेव. आपल्याला खाली खेचणारे लोक नेहमी खालच्या पायरीवर असतात. एकदा आपलं कर्तृत्व साध्य झाले की संशयाने बघणाऱ्या नजरासुद्धा आपोआप झुकतात. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांशी सामना केल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. मित्रांनो, हे जग तुम्हाला नावं ठेवण्यात व्यस्त असतील तर तुम्ही फक्त तुमचे नाव कमवण्यात व्यस्त राहा. आयुष्यात कधीही पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमच्या जीवनात आलेला आहे. छोटे छोटे पराभव पुसून टाकतो. गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचं कारण बनायचं. जर तुमच्या मागे कोणी काही तुम्हाला बोलल्याने त्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होत असेल तर एक विचार मात्र मनात आला, माझ्या पाठीमागे मला कोणीही काही बोललेल्याने मला त्याचा काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर बोलण्याची त्यांची हिंमत नाही. हाच तर खरा माझा विजय आहे. मामा नेहमी सांगतात, कधी कोणाच्या भावना बरोबर खेळू नका.
कारण तुम्ही हा खेळ सहजपणे जिंकू शकाल, कारण तुम्ही समोरच्या व्यक्तीला खेळामध्ये कायमचेच गमवाल. चुकीच्या दिशेने धावण्यापेक्षा चांगल्या दिशेने हळूहळू जा. स्वतःच्या चुका कधीकधी आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत मित्रांनो, माझ्या बाळूमाच्या भक्तांनो. त्यावेळी दुसऱ्यांच्या डोळ्यांची मदत घ्यायला लाजू नका. रत्नाचे ढग दिले तरीही आयुष्यातील दिलेला क्षण परत मिळू शकत नाही. म्हणून जो व्यक्ती आपल्या जीवनातील अमूल्य असा वेळ वाया घालवत असेल, तो किती मोठा गुन्हा करत असतो. आयुष्यात तुम्हाला काही करून द्यायचे असेल तर आपण काय आहोत याचा विचार करण्यापेक्षा आपण काय करणार आहोत याचा विचार करायला हवा. या जगात अशक्य असे काहीच नाही. बाळूमामा म्हणतात, माझ्या बाळा, तुझ्या संकटांच्या वेळी मी तुझ्या सोबत आहे. तुला हरू देणार नाही. या कलियुगात मी तुला एकटं सोडणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळूमामाचं एवढं वाक्य कुठल्याही संकटावर विजय मिळवण्यासाठी पुरेसं आहे. भविष्यात काय होईल हे कोणालाही माहीत नाही. त्यामुळे आजचा दिवस आपण क्षण आनंदात जगायला शिका. एक लक्षात ठेवा, सूर्य काहीच बोलत नाही, परंतु त्याचा प्रकाशच आपल्याला त्याची प्रचिती देतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचा परिचय कोणालाच देत बसू नका. तुम्ही तुमचे कार्य करत राहा, लोक तुमचा परिचय देतील. तुम्ही फक्त कर्मावर विश्वास ठेवा. आयुष्यात कितीही वाईट प्रसंग आला तरीही त्यातून तुम्हाला योग्य मार्ग मिळणारच. आयुष्यात ज्यांनी मामांचा हात पकडलाय त्यांना कधीच कोणाचे पाय पकडण्याची वेळ आली नाही. बाळूमामा सांगतात, मित्रांनो, जर एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल तिरस्कार करत असेल, व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल, तुम्ही त्याला काहीच बोलू नका. तुम्ही अगदी दगडासारखं शांत राहा, कारण जळायलाच लाकडं नसेल तर पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझून जाते. एक अटळ सत्य आहे, परमेश्वर कोणाचे पाप घेत नाही आणि परमेश्वर कोणाचे पुण्यही घेत नाही. प्रत्येक त्यांच्या कर्मानुसार, त्यांच्या पुण्यानुसार परमेश्वर त्यांना बळ देतं. जर तुम्हाला परमेश्वराकडून चांगलं फळ हवं असेल तर तुम्हाला त्यासाठी चांगलं कर्म करावं लागेल. तुम्ही केलेलं कर्म आणि मिळालेल्या फळांचा तुम्ही स्वतः जबाबदार आहात. मामा सांगतात, माणूस जेवढा आजाराने कामाने थकत नाही तेवढा तो विचाराने थकतो. म्हणूनच हसत राहा, विचार सोडा, मामाच्या नामस्मरणात राहावा. आपण आहोत तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा आणि जीवन हसत खेळत निसंकोचपणे जगा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अशक्य ही शक्य करतील मामा. मामांना या जगात अशक्य असे काहीच नाही. म्हणून तुमच्या सर्व चिंता सोडा आणि त्या सर्व चिंता मामावर सोडा. ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की संपूर्ण जग तुमच्यासमोर विरोधात उभा आहे, त्यावेळेस एक काम करा, जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फी काढा. तेव्हा तुम्हाला चमत्कार दिसेल की संपूर्ण जग तुमच्या मागे आहे. मामा म्हणतात, तुमच्या मनात काय आहे हे तुम्हाला माहीत नाही, पण तुमच्या मनात काय चालू आहे हे मला माहीत आहे. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, परंतु मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयात आहे. तुम्ही माझे नामस्मरण करता, म्हणूनच मी तुमच्या आसपास राहतो. अशक्य ही शक्य करतील मामा. जय बाळूमामा. बाळूमामा माझा म्हणतात, माझ्या बाळा, उदास असशील तर माझं नाव घे. मार्ग भेटत नसेल तर फक्त विचार घे. एवढ्याने देखील समाधानी नसशील तर आदमापुराची वाट घे. बाळूमामा म्हणतात, माझ्या बाळा, तुझ्या अंतर्मनात आहे मी. तुला हरू देणार नाही. या कलियुगात मी तुला एकटे सोडणार नाही. जे झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यामध्ये तुला यश नक्कीच येईल. तुम्ही म्हणत राहा, बाळूमामाच्या नावानं चांग भलं. दुःख त्रास सांगून मामांना कशाला त्रास द्यायचा. तर मामा म्हणतात, माझ्या बाळा, हेच तर तुझे चूक खत आहे. तू मला सांगत नाहीस याचाच मला खूप त्रास होतो आहे. आयुष्यात कसलीही परिस्थिती आली, कितीही मोठे वळण आले तरीही तुम्ही स्थिर राहा, कारण तुला माझ्या स्थिर मनात माझे प्रतिबिंब दिसेल. विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर
माघार घेऊ नकोस. घेतलेला निर्णय ठाम राहा आणि कृतीत उतर. जर तुला कुठल्याही प्रकारचा योग्य मार्ग दिसत नसेल तर तो तुझे नयन बंद करून मला विचार. अशा प्रकारे मी तुझ्यासोबत आणि तू माझ्यासोबत संवाद साधशील. तुझ्या वाईट काळात साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस, परंतु तुझ्या वाईट काळात तुला साथ देऊन तुझी चांगली वेळ आणून दिली त्याचे मोल कधी विसरू नकोस. बोलण्यावर लक्ष ठेवा, त्याचे शब्द बनतात. शब्दावर लक्ष ठेवा, ती कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्यातून कारण निमित्त बनते. निमित्तावर लक्ष ठेवा, त्यावरून चरित्र बनते. चरित्रावर लक्ष ठेवा, त्यातून आपले भविष्य घडते. असे मामा म्हणतात की काळजी करणारी माणसं भेटायला भाग्य लागतं, परंतु काळजी करणारी माणसं आपल्याला भेटली आहेस हे समजायला जास्त भाग्य लागतं. आपला वेळ स्वतःला घडवण्यात खर्च करावा. म्हणजेच मित्रांनो, माझ्या बाळूमामाच्या भक्तांनो, इतरांना दोष देण्यासाठी आपल्याकडे वेळ उतरणार नाही. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असला, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. आपण आपले काम वाहत्या पाण्यासारखे केले पाहिजे. म्हणजेच आपल्या कामामध्ये जे काही अडथळे असतील, त्याचप्रमाणे जसा पाण्यातील कचरा वाहत्या प्रवाहाने किनाऱ्याला जाऊन लागतो, त्याचप्रमाणे जसा पाण्यातील कचरा जसा किनाऱ्यावर जाऊन राहतो, त्याचप्रमाणे आपले काम वाहत्या पाण्याप्रमाणे केले तर आपण अडचणी संकटातून त्रास देणे मुक्त होतो. जीवनाच्या किनाऱ्याला लागतील देह साध्य करणे कितीही कठीण असो, जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर या जगात अशक्य असे काही नाही. जे कर्म करत नाहीत त्याच्याकडे तक्रारीचा ढग असतो आणि शेवटी ते नशिबालाच दोष देतात. हातातील रेषेमध्ये दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिक काम करा आणि मामांचे मुखामध्ये सतत नाम असू द्या. तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही. बाळूमामा म्हणतात, तू कर्म करत राहा, फळांची अपेक्षा न करता. कर्म करणे हे तुझे काम आहे आणि त्या कर्माला फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. जय बाळूमामा. कोणाच्याही परिस्थितीची चेष्टा करू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो हळूहळू करून कोळशालाही हिरा बनवतो. फक्त प्रश्न हा वेळेचा असतो. वेळ ही प्रत्येकाची असते, चांगली येणार असते आणि प्रत्येकाला वाईट येणार असते. म्हणून कोणाच्याही वेळेची परिस्थितीची चेष्टा करू नका. कधी कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका. भलेही हसताना पाणी आले तर त्याचे अश्रूचे कारण बनू दे नका. जीवनात वाईट वेळ आली किंवा चांगली आली, मित्रांनो,